स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचन मध्ये। आज आपण बनवत आहोत ढाबा स्टाईल दाल तडका आणि जीरा राईस। आपण घरी नेहमी दाल तडका बनवतो, पण आपल्याला पाहिजे तशी ढाब्यासारखी टेस्ट आपल्या दाल तडक्याला येत नाही, कारण ते लोक काही सिक्रेट वस्तू वापरतात ज्या आपल्याला माहीतच नाहीये। मी माझ्या रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये त्या सिक्रेट वस्तू वापरलेल्या आहे। आपण सुद्धा माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अगदी सर्व स्टेप फॉलो करून या पद्धतीने दाल तडका बनवून बघा। अगदी परफेक्ट तुम्हाला धाब्यासारखी टेस्ट मिळेल। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। तडका बनवण्यासाठी सर्वात आधी घेतला आहे मी 1 वाटी तुरीची डाळ, 2 टेबलस्पून मसूरची डाळ आणि 2 टेबलस्पून चण्याची डाळ। या सर्व डाळी आता आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या। डाळ स्वच्छ धुवून झाली, त्यात घालायचे आपल्याला पाणी, डाळीच्या तिप्पट पाणी घालायचं। थोडीशी हळद, 1 वाटी डाळ असेल तर 3 वाटी पाणी घाला। थोडेसे बारीक कापलेले अद्रकचे पीस। तुम्हाला जर डाळी भिजवून ठेवायच्या असेल तर तुम्ही 1 तास किंवा अर्धा तास डाळी भिजवून सुद्धा ठेवू शकता। आणि आता याला आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। डाळ मी आता शिजायला ठेवली, तोपर्यंत आपण बिर्याणी राईस बनवून घेऊया। जीरा राईस त्यासाठी घेतला आहे मी हा बिर्याणी तांदूळ। तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता, जो तुम्ही घरी वापरत असाल तो घेतला तरी चालतो। हा तांदूळ घेतला आहे मी 1 वाटी आणि याला अर्धा तास मी भिजत ठेवलं होतं। आता याला अर्धा तास झालेला आहे भिजून। याला आता एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं। कढईमध्ये मी भातासाठी थोडे जास्त पाणी उकळवायला ठेवलं, त्यात घालते मी आता हा लिंबू आणि लिंबू सुद्धा टाकून द्यायचा त्याच्यामध्ये, म्हणजे आपला भात छान पांढरा स्वच्छ येईल। थोडंसं मीठ। पाणी आता छान उकळलं, त्यात घालूया आपण हा तांदूळ। मी चाळणीमध्ये काढून ठेवलेला होता। पाणी उकळल्यानंतरच तांदूळ घालायचं। त्याला आपल्याला 5 ते 6 मिनिट शिजवून घ्यायचं। 5 ते 6 मिनिटांमध्ये तांदूळ छान शिजून जाईल, कारण हा अर्धा तास भिजलेला तांदूळ आहे। तांदूळ आता शिजत आला, याला 5-7 मिनिट झाले। याला आपण चेक करून घेऊया शिजला की नाही ते। व्यवस्थित शिजला आहे, अगदी मऊ झाला। गॅस बंद करून आता याला आपण एका चाळणीमध्ये काढून ठेवायचं, रेस्ट करायला ठेवायचं। या तांदूळ काढल्यानंतर चाळणीमध्ये कमीत कमी 15 मिनिट तरी याला रेस्ट होऊ द्यायची आणि नंतर आपण याचा जीरा राईस बनवूया। शिजल्यानंतर मी बाउलमध्ये काढून घेतली। डाळ अगदी व्यवस्थित शिजली आहे, याला जास्त घोटायची गरज नाही, बस या कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायची, खूप पातळ करायचं नाही। आणि हे तांदूळ चाळणीमध्ये काढून ठेवले, छान मस्त मोकळा मोकळा याचा भात झालेला। कढईमध्ये घालूया 2 टेबलस्पून साजूक तूप। तुपाची शक्यतोवर फोडणी द्या। अर्धा टीस्पून जिरे, 2 ते 3 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 लाल मिरची सुकी, 1 टीस्पून लसूण अद्रकची पेस्ट, लसूण अद्रक थोडं परतवल्यानंतर त्यात घालायचा हा 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा। कांदा आता छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा। तुपामुळे फोडणीचा छान खमंग सुगंध येतो। आणि लक्षात ठेवा, हे ना थोडा हाय फ्लेमवर करायचं कधी पण, कारण आता आपण तडका देते समजा वरणाला। 2 तडके आपल्याला द्यायचे, हा एक आता आणि नंतर परत। कांदा थोडा ट्रान्सपरंट होत आला, त्यात घालूया आपण हा 1 बारीक चिरलेला मीडियम साईजचा टोमॅटो। टोमॅटो सुद्धा हाय फ्लेमवर आपल्याला परतवून घ्यायचा आहे। टोमॅटो पटकन व्हावा म्हणून त्यात थोडंसं मीठ घालायचं। टोमॅटो पण आता छान होत आला, त्यात घालायचं आपल्याला 1 टीस्पून, हा टेबल आहे माझ्या हातामधला, 1 टीस्पून काश्मीरी लाल तिखट, 1 टीस्पून धना पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला। हे मसाले करपू नये म्हणून यात आता आपण थोडंसं पाणी घालूया आणि मसाले पण छान होतील आणि टोमॅटो पण आणखी छान मऊ होऊन जाईल, त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालायचं। आता याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं छान। आणि ही सर्व प्रोसेस हाय फ्लेमवरच करायची। आपण म्हणतो की हॉटेलमधला डाळ तडका इतका छान का लागतो, त्याच्यामागे हे कारण असतं। ही सर्व प्रोसेस ते तडक्याची हाय फ्लेमवर करतात। फक्त व्यवस्थित थोडं सांभाळून हे मसाले सगळे व्यवस्थित परतवले गेले, यात डाळ घालूया।
मिक्स करून घ्यायचं याला। चवीनुसार मीठ घालायचं याच्यामध्ये, कारण आपण मीठ अगदी थोडंसं घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालते मी यात। अर्धा टीस्पून आमचूर पावडर, ही मात्र स्किप करू नका, कारण याच्यामुळे खूप छान हॉटेलसारखी टेस्ट येते दाल फ्रायला। अर्धा टीस्पून कसुरी मेथी, सर्वात शेवटी थोडंसं बटर। दाल तडका तयार आहे आपला मस्त हॉटेलसारखा। याला आपल्याला परत एकदा वरून तडका द्यायचा आहे, तो आपण नंतर देऊ। आधी जिरा राईस बनवून घेऊया। हॉटेलमधला दाल तडका जवळपास इतकाच घट्ट असतो, जास्त पातळ तो नसतो। आपण घरी बनवतो तेव्हा थोडाफार घट्ट पातळ आपला असतो, पण हॉटेलमध्ये मात्र ह्याच कन्सिस्टन्सीमध्ये दाल तडका असतो। आता आपण गॅस बंद केला तरी चालतो, दाल तडका तयार आहे। गॅस बंद केल्यानंतर आता सर्वात शेवटी घालायचं थोडीशी कोथिंबीर। जिरा राईससाठी घ्यायचंय 1 टेबलस्पून तूप। तूप गरम झालं त्यात घालायचं 1 टीस्पून जिरे। जिरे तडकल्यानंतर त्यात घालूया आपण हा आपला भात। थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं भातामध्ये। याला अगदी हलक्या हाताने आपल्याला हलवून घ्यायचंय। ऑलरेडी आपला भात आधी शिजलेला असल्यामुळे आपल्याला याला जास्त शिजवायची वगैरे काही गरज नाहीये, फक्त थोडासा हलवून घ्यायचा। छान मोकळा मोकळा भात तयार झाला। मी आपल्याला जवळून दाखवते आपला राईस किती मस्त तयार झाला बघा, अगदी पांढरा शुभ्र, आणि दाणा बघा त्याचा किती लांब आहे। मी हा बिर्याणी राईस वापरला, तुम्ही कुठलाही तांदूळ वापरा। आपण परत एकदा याला तडका देऊन घेत आहोत। मी तेल गरम केलं, तेलामध्ये जिरे, लाल मिरची, सुकी मिरची आणि काश्मीरी लाल तिखट, तेलाचा किंवा तुपाचा तुम्ही कशाचाही तडका देऊ शकता। अगदी चमचमीत असा आपला हा आता दाल तडका तयार झाला। यावर वरून घालायची थोडीशी कोथिंबीर। पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।